असा कुठला पेशंट आहे ज्या पेशंटचे दोन्ही हात आणि दोन्ही पाय ते बेडला बांधून ठेवले होते. जसे जसे इंजेक्शन त्यांना लावायला जात होते तसे तसे आनंद हात झटकायचे. इतक्या वेळ तसं करून करून त्यांनी अख्खं बेड रक्ताने आणि खाली पूर्ण फरशीवर रक्त झालं होतं. अक्षरशः त्या रूम मधून नुसती अर्ध्या एक तासाला डेड बॉड्या बाहेर यायच्या, अर्ध्या एक तासाला डेड बॉडी व्हाईट कपड्यामध्ये बाहेर यायच्या. मी त्यांना बघून एवढी घाबरायची, मला वाटायचं की आनंदाचं काय नाही झालं. सो हे हाय हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? आय होप सगळे मजेत असतात. मी तनुजा. मी आहे आनंद. ओके, तर काय दरवेळेस असं बोलतेस? मला मजा येते. सो ब्लॉग स्टार्ट करायच्या आधी सगळ्यात आधी मला तुम्हाला हे सांगायचंय की गेल्या ब्लॉगला तुम्ही खूप जास्त प्रेम दिला, पटकन नेक्स्ट ब्लॉग आला. हे सुद्धा कंप्लेंट सुद्धा आले आम्हाला की तो ब्लॉग खूपच छोटा केला. तर त्याचं छोटस रिझन होतं की जेव्हा आम्ही ब्लॉग शूट करत होतो तेव्हा माझे पप्पा आले होते आणि मामा येऊन बाहेरच थांबले. ते म्हटलं तुम्ही तुमचं ओरकून घ्या. हा, मग मी बाहेर आणि थांबतो. आपलं कसं ब्लॉग पूर्ण डिटेल मध्ये होणार होतं तर आम्हाला कमीत कमी अजून अर्धा पाऊण तास लागणार होता. तर एवढ्या वेळ मी त्यांना नाही बोलू शकत ना की बाहेर बसा म्हणून. तरी पण ते थांबले होते. तरी पण ते 10 मिनिटं बाहेर थांबले. तो ब्लॉग आम्ही तेवढाच शूट केला. म्हटलं बाकीच आपण नेक्स्ट पार्ट मध्ये कव्हर करूयात. म्हणजे सस्पेंड ठेवायचं काही आमच्या मनामध्ये नव्हतं. लोकांनी रिलेट केलं आमच्या व्हिडिओला. आम्हाला वाटलं या गोष्टी फक्त आमच्या बरंच झाल्या, पण सिरियसली अख्खा कमेंट बॉक्स भरून गेलाय की आमच्या बरोबर पण ताई आणि आमच्या बरोबर तर काय नाही, पण ते जे कमेंट्स आम्हाला आले ते आम्ही वाचतो ना, अक्षरशः आमच्या अंगाला ना गुजबम्स येतात की कसं काय असं होऊ शकतंय. आमच्याहून डेंजर स्टोरी म्हणजे हे रिअल आहे ना. आम्हाला खूप खुशी झाली की तुम्ही आमच्या गोष्टीला समजून घेतलं. आणि तर काही लोक बोलले की त्याला ऍड्रेस वगैरे सांगा. हा, नसतं भाई, तसं नाही सांगू शकत आपण. कोणाची प्रायव्हसी असते, तिथले बिल्डर्स लोक, आजूबाजूवाले लोक, तिथं ते लोक पहिल्यापासून राहतात. कोणाचे स्वतःचे फ्लॅट्स असतील. आपण असं सांगितलं तिथले लोक राहतील का? आपल्याला कोणाची बदनामी वगैरे करायची नाहीये, फक्त आमच्या बरोबर जे झालं आम्ही ते तुम्हाला सांगितलं. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की हे कसं काय शक्य आहे तर ह्या व्लॉग मध्ये मी ते सुद्धा कव्हर करणार आहे की आनंदला नेमकं काय झालं होतं. सगळ्या गोष्टी मी ह्या व्लॉग मध्ये कव्हर करणार आहे. तर व्लॉग एंड पर्यंत नक्की बघा. तर चला आता स्टार्ट करूयात. तर गेल्या व्लॉग मध्ये तुम्ही पाहिलं की आम्ही 2 ते 3 दवाखाना चेंज केला आणि त्याच्यानंतर लास्ट ऑप्शन आमच्याकडे होता सायन. म्हणजे की ते डॉक्टर बोलले जे हॉस्पिटलवाले की काय झालं आम्हाला काय समजत नाहीये पेशंटचं. मग आमच्याकडे लास्ट ऑप्शन होता माझ्याकडे की सायन हॉस्पिटल, दुसरं काहीच नाही. आणि मी आतमधून पूर्णपणे तुटलेली होते की 3 हॉस्पिटल, एवढे मोठे मोठे हॉस्पिटलने जबाब दिलाय. याचा अर्थ खरंच काहीतरी मोठं झालंय. पण मी एकासाठी असं पण विचार करायचे, पण असं काही झालेलंच नाहीये ना. आनंदचा श्वास चालू आहे, सगळं श्वास बंद असल्यावर बाबा एक वेळेस आपण घाबरू शकतो की पुढच्याचा श्वास बंद झाला आता तो नाही वाचणार, बरोबर. पण त्या व्यक्तीचा श्वास चालू आहे. तो व्यक्ती जेव्हा लटकलेला होता तेव्हा तो बेहोश होता. जेव्हा त्याला खाली काढलं अचानक त्याच्यामध्ये आवाज यायला लागले वेगवेगळे आणि त्यावेळेस तो व्यक्ती बेशुद्ध होता. कधी कधी असे अर्धे डोळे खोलून मला बघितल्यासारखं वाटायचं. मला असं वाटायचं की मला बघते ते, माझं ऐकते ते, पण तसं काहीच नव्हतं. मोठी अँब्युलन्स करून आम्ही कलव्याकडे निघालो. कलवा म्हणजे सायन हे आम्हाला फर्स्ट टाइम कळालं. आम्हाला माहिती नव्हतं सायन आणि कलवा स्टेशन असतं किंवा हॉस्पिटलच्याच नावाने, स्टेशनच्याच नावाने हॉस्पिटल आहे हे आम्हाला तिथे गेल्यावर कळालं. जसेच आम्ही आतमध्ये एंटर केलं तर तेच परत आनंद बाहेर निघतच नव्हते, अँब्युलन्स मधून बाहेर निघतच नव्हते. खूप जास्त प्रयत्न केला. ते जे दवाखान्यामध्ये जे वॉर्ड बॉय वगैरे असतात ना ते लोक पटकन आले. त्यांनी ती ट्रॉली बाहेर काढली, आनंदला बाहेर काढला आधी त्यांनी. आणि बाहेर काढल्याच्या नंतर मग 2 ते 3 जण, ते पप्पा, माझा भाऊ, सगळ्यांनी उचलून त्यांना त्या दुसऱ्या ट्रॉलीवर शिफ्ट केलं आणि तसेच हॉस्पिटलमध्ये आतमध्ये नेलं. जेव्हा आतमध्ये नेलं तेव्हा विचारलं त्यांनी काय झालं, तेव्हा मग मी माझ्या तोंडातून डायरेक्टली निघलं की आकडी आली. मी अशी बोलली त्यांना. तर मग त्या लोकांनी ऍडमिट केलं. ऍडमिट केल्याच्या नंतर सुद्धा आनंद इतके डेंजर बिहेवियर करत होते. कोणालाच जवळ येऊ देत नव्हते, कोणाला आवरत नव्हते. अंग एवढं वजनदार झालं होतं, सारखे लाथा मारत होते. शेवटी त्यांना असा कुठला पेशंट आहे ज्या पेशंटचे दोन्ही हात आणि दोन्ही पाय ते बेडला बांधून ठेवले होते. आणि हे बघून मला इतकं वाईट वाटत होतं, इतकं रडायला येत होतं. माझ्या जागेवर जर दुसरी कुठली लेडीज असते किंवा तुम्ही असता तर तुम्ही त्या सिच्युएशनला काय केलं असतं. मला
मला नाही माहित माझ्या अंगात त्यावेळेस एवढी ताकद कुठून आली. मी असं साधं कोणाचं रक्त पडलेलं किंवा कोणाला लागलेलं पण मी बघू शकत नाही, पण त्यावेळेस मी एवढं माझ्या डोळ्यांनी घडताना बघत होते. आतमध्ये नेल्याच्या नंतर परत ते लोक करत होते की त्या व्यक्तीने बेहोश व्हावा, जेणेकरून त्यांनी त्यांची ट्रीटमेंट चालू करावी. तर ती ट्रीटमेंट चालू करायच्या आधी पेशंटला बेहोश होणं गरजेचं आहे, पण तो पेशंट बेहोशच होत नाहीये. तो सारखा हातपाय मारतोय आणि ते जसे जसे इंजेक्शन त्यांना लावायला जात होते तसे तसे आनंद हात झटकायचे. इतक्या वेळ तसं करून करून त्यांनी अख्खं बेड रक्ताने आणि खाली पूर्ण फरशीवर रक्त झालं होतं. आनंदचं एवढं रक्त माझ्या डोळ्यासमोर बघत होते. आनंद काय करते ते, आनंद का करते ते, आनंद शुद्धीत आहेत का नाही मला काहीच समजत नव्हतं. फायनली मग मला ते बघवलं नाही. मग मी बाहेर येऊन आहे ना, मी थोड्या वेळ बसले. डॉक्टर परत माझ्या जवळ आले आणि मला विचारलं की पेशंटला नेमकं काय झालंय. तर मी त्यांना व्यवस्थित सांगितलं. तर त्या टायमिंगला मग मी बोलले त्यांना की त्या लोकांनी त्या प्रकारे त्यांची ट्रीटमेंट स्टार्ट केली, कारण की पेशंटला काय झालं ते काय ट्रीट करते. त्याच्यानंतर डॉक्टरनी इथे पूर्ण गळ्याच्या इथं वगैरे सगळं चेक केलं. टॉर्चर मी स्वतः बघत होते त्यावेळेस. ते सगळं चेक करताना तो निशाण लिटरली गायब झाला होता तिकडनं. ज्या व्यक्तीला जर इथे गळफास झालं तर काहीतरी निशाण हवंय थोडं तरी, तिथे काहीच नव्हतं. आणि मला असं वाटायचं की डॉक्टरांना काहीतरी डाऊट आलाय, त्यांनी काहीतरी बघितले की नाही तू खोटं बोलतेय, त्याच्या गळ्याला निशाण वगैरे आहे, तर आम्हाला खरं सांग. पण डॉक्टर मला तसं काहीच बोलले नाही. तर मी अजून टेन्शन मध्ये आले. आनंद शांत तरीही होत नव्हते. मग त्यांनी हातपाय त्यांचे बांधले, मग त्यांना इंजेक्शन दिला. इंजेक्शन दिल्याच्या नंतर सुद्धा आनंद तोंडातून वेगवेगळे आवाज काढत होते आणि सारखंच हात आणि पाय सोडायचा प्रयत्न करत होते, उठायचा प्रयत्न करत होते. जेव्हा असं सगळं चाललं होतं तेव्हा एक नर्स बाहेर आली आणि मी त्या नर्सला विचारलं की काय झालंय. तेव्हा ते मला बोलली की तुमचा पेशंट बेहोशच होत नाही, जर पेशंट बेहोश नाही होणार तर आम्ही ट्रीटमेंट कशी करणार. सिरियसली मी खूप टेन्शन मध्ये अजून, म्हणजे त्या टायमिंगला मी काय करायला पाहिजे होतं मला काही सुचत नव्हतं. मग मी त्या टायमिंगला माझ्याकडे एकच ऑप्शन होता. आमचं जेव्हा लव्ह स्टोरी आमची स्टार्ट झाली होती ना, 16 मंगळवार गणपतीचे आनंदसाठी केले होते की माझं लग्न आनंद बरोबर होऊ दे, आनंद मला भेटू दे. जेव्हा आनंद बेशुद्ध होते त्या टायमिंगला मला ते सगळे दिवस आठवत होते. मी इतकी रडत होते. आम्हाला सवय होती दोघांनाही की एक गोष्टी आम्ही एकमेकांबरोबर शेअर करतो, एक सेकंदाच्या सुद्धा आम्ही गोष्टी शेअर करतो. त्या टायमिंगला तो व्यक्ती माझ्या बरोबर नाहीये, तो व्यक्ती आतमध्ये आहे. मी त्याला काय सांगू की आनंद तुझ्याबरोबर काय चाललंय, आनंद उठ माझ्याबरोबर बोल, काय झालंय काहीतरी बोल. माझ्यावर राग आला असेल तर मला भले मार किंवा थोडे दिवस मला सोडून तुझ्या मम्मी पप्पाकडे निघून जा, पण प्लीज उठ. एवढं मनामध्ये माझ्या प्रार्थना करायची. मग मी फायनली देवाला प्रार्थना केली की जर तू खरंच या जगामध्ये असशील आणि आमचं खरं प्रेम असेल आणि मी खरंच मनापासून आनंदवर प्रेम केलं असेल तर आनंदला काहीच होणार नाही. मी देवाला तिथेच प्रार्थना केली आणि जशीच मी इथं प्रार्थना केली थोड्या वेळाने येऊन ती नर्सने सांगितलं की तुमचा पेशंट आता बेहोश झालेला आहे. 2:30 ते 3 वाजले असतील त्या टायमिंगला आनंदची ट्रीटमेंट चालू झाली होती. आनंदचे ब्लड टेस्ट वगैरे केले, युरिन टेस्ट वगैरे, म्हणजे जेवढे त्यांनी टेस्ट दिले होते ते सगळे टेस्ट केले आणि ते रिपोर्ट मला तिथे सबमिट करायचे होते. ते लोक बोलले की 1-1.5 तासामध्ये तुम्हाला रिपोर्ट मिळून जातील. म्हटलं ठीक आहे. तिकडनं रिटर्न येता मग मला तिथे गणपतीचं मंदिर दिसलं. तेव्हा मी गणपतीला प्रार्थना केली. अशा गोष्टी असतात हे मला 100% आज शुअर झाले. पण तू या जगात आहे की नाही हे मला प्रूफ करायसाठी आता तुझ्याकडे एकच पर्याय की माझ्या नवऱ्याला काहीच झालं नाही पाहिजे. त्याच टायमिंगला त्या मंदिरामध्ये एक नवस केला की आनंद जसेच बरेच झाले दुसऱ्याच दिवशी मी आनंदला घेऊन टिटवाळा मंदिरामध्ये जाणार आणि ते सुद्धा बिना चपलाची. असा नवस करून मी तिकडनं बाहेर पडले, रडत होते मी. मला असं वाटलं की आता सध्या तरी माझं त्या गणपतीशिवाय कोणच नाहीये. मम्मी पप्पा पाशी जाऊन बसले आणि सारखंच फ्रेंड्स तुम्ही विचार नाही करणार, अक्षरशः त्या रूम मधून नुसती अर्ध्या 1-1 तासाला डेड बॉड्या बाहेर यायच्या, अर्ध्या 1-1 तासाला डेड बॉडी व्हाईट कपड्यामध्ये बाहेर यायच्या. मी त्यांना बघून एवढी घाबरायची. मला वाटायचं की आनंद तर काय नाही झालं. मी अशी मम्मीला बोलायची. मम्मी माझी अशीच बाजूला बसलेली होती. मी म्हणायची मम्मी बोलायची काय नाही तू शांत. तू थोड्या वेळाने परत ती एक नर्स आली, परत बोलली आनंद. मला वाटलं यार काय झालं आता, असं का बोलली. तेवढ्यात बोलली की जाऊन आनंदचे रिपोर्ट घेऊन या. तेव्हा माझ्या जीवात थोडा जीव आला. मग रिपोर्ट्स आले
मग मी रिपोर्ट्स आणायला पण मीच गेले होते आणि मग मी रिपोर्ट्स घेऊन आले. रिपोर्ट घेऊन आल्याच्या नंतर मग मी डॉक्टरला रिपोर्ट देताना मीच विचारलं की कधी कळणार की काय झाले काय नाही पेशंटला. तुम्हाला माहिती डॉक्टर लोक काय बोलत नाही, ते बोलले हा थांबा थांबा बस एवढंच बोलले. पण मला सारखी भीती वाटायची की डॉक्टर लोक काय रिस्पॉन्स देत नाहीत, काय सांगत नाहीत, काय होणार आहे काय होणार आहे. तो दिवस माझ्यासाठी एवढा बेकार होता. मला एवढी आनंदची आठवण यायची, एवढी आनंदची आठवण यायची की कधी आनंद शुद्धीत येते आणि कधी आनंद शुद्धीत येते. आणि लय वेळ झालाय आता. रात्रभर 1 मिनिट सुद्धा मी झोपले नाही, 1 मिनिटही माझा डोळा लागला नाही. सारखं माझं लक्ष त्या वॉर्डकडे असायचं. असं वाट बघता बघता फायनली 5 ते 6च्या मध्ये आम्हाला रिपोर्ट कळाल्या. डॉक्टर परत असं विचारायला लागले की ह्याला काय आजार होता का आधी. तर मी म्हटलं नाही तसं तर काहीच नाही म्हटलं आनंदला. तर ते बोलले आकडे बिकडेचा काय प्रॉब्लेम. म्हटलं का तसं काहीच नाही, याच्या आधी कधी नाही झालं. म्हटलं आमच्या लग्नाला 2 वर्ष होत आल्यात. म्हटलं तसं काय नाही झालं. तर मग ते बोलले मग काय नाही झालं तर मग रिपोर्ट कसं काय नॉर्मल आले. म्हटलं काय. म्हटले हा रिपोर्ट सगळे नॉर्मल आहेत. म्हटले काहीच नाही झाले. असं ऐकून आम्ही मम्मी पप्पा मी आणि माझा भाऊ आम्ही तिघे शॉकमध्ये होतो. काहीतरी रिपोर्ट मध्ये निघायला पाहिजे होतं पण तसं काहीच निघलं नाही. तर आता फ्रेंड्स तुम्ही मला सांगा, जर एवढं झाल्याच्या नंतर मी डॉक्टरांना सांगितलं की कुकर वगैरे पडलाय किंवा आकडी आली, जे काही गोष्टी झाल्या त्या रिपोर्टमध्ये काहीच दिसल्या नाहीत, पण तरीही सुद्धा आनंद जे आहेत ते अक्षरशः बेशुद्धच होते. तोपर्यंत ते होशमध्ये नव्हते. जो माणूस रात्री 8 वाजता बेशुद्ध होता, पहाटेचे 6-7 वाजता आम्हाला रिपोर्ट कळला, तोपर्यंत सुद्धा बेहोशच होता. त्याच्यानंतर पण आम्ही विचारलं डॉक्टरांना जाऊन की कधी होश येणार. तर ते लोक बोलले आम्हाला काय सांगता येणार नाही पेशंटला कधी होश येईल. असं बोलल्यावर आम्ही काय समजायचं होतं की कधी होश येणार आहे काय होणार आहे. आम्ही खूप घाबरलो होतो. नुसते आम्ही देवाला प्रार्थना करायचो. पहाटे झाली तरी पण कोणी चाय पित नव्हतं, कोणी काहीच करत नव्हतं. आमचं काय कशातच मन लागत नव्हतं. जेव्हा आनंद आतमध्ये ऍडमिट झाले तेव्हा आनंदच्या अंगावर सगळे कपडे होते. त्यांनी ब्लॅक कलरचं जॅकेट आणि शर्ट जीन्स घातलेली होती. पण जेव्हा मी नंतर बघितलं त्यांना एक वॉर्डमधून दुसऱ्या वॉर्डमध्ये शिफ्ट केलं, त्या टायमिंगला आनंदच्या अंगावर अक्षरशः एकही कपडा नव्हता. युरिनची नळी लावलेली होती, तोंडामध्ये एक नळी होती. आणि म्हणजे तो दिवस पण मला असं लय बेकार वाटतंय सांगायला, पण शुद्धीत येतील असेच करून 12 वाजले, 1 वाजले, 2 वाजले. आनंदचं काहीच पत्ता नाही की आनंद कधी होशमध्ये येतील. जो व्यक्ती रात्री 8 वाजल्यापासून बेहोश झालाय, 3 वाजत आले होते दुसऱ्या दिवशीचे दुपारचे 3. रडून 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 मम्मी मला शेवटी बोलली की तू घरी जा आणि तुझे कपडे वगैरे चेंज करून रिटर्न ये, आम्ही आहोत आनंद बरोबर. तर मी म्हटलं नाही, मी आनंदला सोडून कुठंच जाणार नाही. म्हटलं जोपर्यंत आनंद होशला नाही येणार. तर मला बोलले तू कशाला टेन्शन घेते, देवावर विश्वास ठेव, तू जाऊन ये. कालपासून त्याच कपड्यावर काय खाल्लं नाही, साधा चाय सुद्धा नाही पिला, काय नाही होणार आनंदला. आता रिपोर्ट्स पण नॉर्मल आल्यात, येते शुद्धी, तू कशाला टेन्शन घेते. असं बोलून 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 मी आणि पप्पाला मम्मीने शेवटी घरी पाठवलं. आणि मेन म्हणजे की घरी जाण्याचा रिझन हा होता जास्त तर की मम्मी मला बोलली होती की घरी मी थोडे पैसे ठेवलेत, ते पैसे येताना घेऊन ये. कारण की ज्या टायमिंगला मी बदलापूरवरून आनंदला घेऊन निघाले होते त्यावेळेस माझ्याकडे एकही रुपया नव्हता. सगळे पैसे मी घरीच ठेवलेले होते. आणि तिकडनं आल्याच्या नंतर माझ्याकडे फक्त 5 ते 6 हजार रुपये होते. जसं की आम्ही शिफ्टिंग करून आलो होतो आणि आम्ही लगेच दुसऱ्या दिवशी जॉबला पण जाणार होतो. पण त्याच्या आधीच हे सगळं घडलं होतं. इथून पुढे परत काय टेस्ट करायचेत, काय करायचेत, कशासाठीच पैसे नव्हते. कारण मम्मी सुद्धा खूप गडबडीमध्ये आली होती. आम्हाला काहीच आयडिया नव्हती की आम्हाला इतकी पैशांची गरज वगैरे लागणार आहे. ॲम्ब्युलन्सला ह्याला त्याला. ते दुसरे कपडे घालून मी रिटर्न आले. तिकडनं निघाल्याच्या नंतर ट्रेनमध्ये जेव्हा मी बसले, ठाणे स्टेशन क्रॉस केलं तर तेवढ्यात मला मम्मीचा फोन आला. त्याच्यानंतर मला असा कॉल आला की त्या कॉलमध्ये मला मम्मीने सांगितलं की तरुण आनंदला होश आलाय. तेव्हा मी एवढी खुश झाले, मी त्या ट्रेनमध्येच नाचायला लागले, मी ट्रेनमध्ये ओरडायला. माझ्या आनंदाचा काही ठिकाणच नव्हता, अशी माझी हालत झाली. म्हणजे मी काय करू काय नाही, मी उडून जाऊ का मी पळत जाऊ आनंदकडे, मला असं झालं होतं त्यावेळेस. तर मी म्हणलं मम्मी मग काय बोलले आनंद. तर मम्मी म्हणली आनंद काहीच बोलत नाहीत, फक्त एवढं बोलतात की तरुणा कुठे. जेव्हा आम्ही तिथे पोहोचलो तर मी म्हटलं कुठेत आनंद, कुठे, मला भेटायचंय. म्हणलं मम्मी मला बोलायचंय आनंद बरं. तर मम्मी म्हणली की आता त्यांना दुसरीकडे घेऊन गेलेत. म्हणलं दुसरीकडे म्हणजे कुठे घेऊन गेलेत. तेव्हा मम्मीने सांगितलं की डॉक्टरांनी त्या दिवशी तुला दिलेले रात्रीचे 2 टेस्ट दिले होते, फक्त अजून त्यांना टेस्ट करायचे होते. म्हटलं कसले टेस्ट. तर म्हणले की त्यांना आता होश आली, तर त्यांना ना ब्रेन MRI आणि CT स्कॅन करायला परत त्यांना दुसऱ्या ह्याच्यामध्ये घेऊन गेले जिथे त्या मशीन वगैरे असतात. म्हणलं अरे यार मम्मी 5-10 मिनिटं थांबा लावायचं होतं ना. म्हटलं मला फक्त तोंड तर बघू द्यायचं.
तर ती म्हणली येते ना मग आता थांब थोडा वेळ. मी म्हटलं कुठल्या वॉर्डमध्ये गेलेत, तर ते बोलले तिथं 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 गेलेत. मग मी गेले तिथं बघायला, पण मला बाहेरूनच काचातून आनंदचं सिटी स्कॅन होताना मी बघितलं. जेव्हा आनंद बाहेर आले, आनंद नुसते माझ्याकडे असे असे बघतायत. आनंदच्या तोंडात ती नळी होती. मला बघून एवढं वाईट वाटत होतं. मी आनंदचा हात घेतला आणि मी एवढी रडले. तुमचा हात दाखवा. असा आनंदचा हात घेतला आणि असं करून मी इतकी रडले. म्हणलं आनंद काय झालं होतं, म्हणलं तुम्ही माझ्यावर चिडलात का, हे झाले का, ते झाले का. आनंद मला काहीच बोलत नव्हतं ना, असं दाखवत होते की मला काही लक्षातच नाहीये. कारण की मला काहीच आठवत नाही. मला फक्त एवढंच आठवतं की मी बेडरूम मध्ये काम करत होतो आणि मला अचानक काय झालं मला काहीच आठवत नाहीये. आणि माझे जेव्हा डोळे उघडले तेव्हा मी आजूबाजूला पाहिलं, मला फक्त आणि फक्त पेशंट्स आणि नर्स लोक दिसत होते. तर मी एका टायमिंगसाठी मला वाटलं मी स्वप्नच बघतो, हे काय आहे. म्हटलं मी कुठं आलो, मला काही समजलं नाही. नंतर तनुजा माझ्याकडे आले. तनुजाने मला सांगितलं की असं असं झालंय. म्हटलं नाही असं झालंच नाही. म्हटलं मला विश्वासच नाही. म्हटलं मी तसं काही केलंच नाहीये. म्हटलं हे झालं कसं काय. तेव्हा सुद्धा मी आनंदला हॉस्पिटलमध्ये शपथ खायला लावली की माझ्या डोक्यावर हात ठेवून शपथ खा की तुम्ही माझ्यामुळं काय नाही केलं. म्हणते अरे तुझ्यामुळं काय, आपलं काय झालंच नाही ना. पण एवढं मी जाऊन फक्त बसलो होतो आतमध्ये, त्याच्यानंतर काय झालं मला काहीच माहित नाही. हे ऐकून मी फुल्ली शॉक झाले. मला आणि मला काय सांगितलं, हिने मला सांगितलं की तुमच्या गळ्यामध्ये साडी होती. म्हटलं साडीचा काय संबंध. म्हटलं मी तर काय तसं केलंच नाहीये. म्हणजे ते कसं काय घडून आलं, मला आज पण तो प्रश्न पडलेला आहे की त्या घरामध्ये असं काय होतं जेणेकरून मला एवढा प्रॉब्लेम झाला. ती रात्र अक्षरशः माझ्यासाठी, ते बोलतात ना अमावस्याची रात, अशी होती. 101 मला नुसते शॉक भेटत चालले होते. पहिला शॉक तर मला हा भेटला की आनंद लवकर बेशुद्धच होत नाही. आनंदचं एवढं रक्त पडतंय तरी माणूस बेशुद्ध नाही होत. दुसरा शॉक मला हा पडला की रिपोर्ट सगळे नॉर्मल आले. जेव्हा शुद्धीत आले तेव्हा आनंद मला असं बोलते ते की मला काय आठवत नाहीये. एवढं झालंय, आपण चाय प्यायला बसणार होतो. मी त्यांना सगळं आठवून दिलंय त्या दिवशी आमच्या बरोबर काय झालं, तरी मला म्हणतात मला काहीच नाही आठवत. आणि जेव्हा तिने मला हे सगळं सांगितलं ना, तर मी तिला डायरेक्ट बोललो, तनुजा हे म्हणजे झाले ना हे खूपच भयानक झालेलं आहे. म्हटलं हे काहीतरी वेगळंच आहे. म्हटलं मी जे वाचलोय ना, म्हटलं हे डॉक्टरांमुळे नाही वाचलं. म्हटलं हे फक्त मी तुझ्यामुळं वाचलंय. म्हटलं जे तू मला नवस केले, हिने सांगितलं की मी गणपती बाप्पाला नवस केले, तर मी म्हटलं हे फक्त तुझ्यामुळे झालेलं आहे. आणि मी आज मी तुम्हाला दिसतोय, मी तुम्हाला आज बोलतोय नाही, फक्त माझ्या बायकोमुळेच झालेलं आहे. म्हणजे माझं प्रेम खरं होतं म्हणून माझा नवरा वाचला. जर मी नसत्या त्या गोष्टीवर लक्ष दिलं, मला नाही माहिती की ते त्या टायमाला कधी त्यांच्या अंगातून निघून गेलं की कधी काय झालं, मला त्याचे काहीच आयडिया नाही. मला त्या टायमाला फक्त असं वाटत होतं माझा नवरा नीट झाला बस, मला अजून काही नाही पाहिजे. तुम्हाला सांगते, जेव्हा त्यांचं ब्रेन MRI आणि CT स्कॅन केलं त्याच्या सुद्धा रिपोर्ट्स आम्हाला जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट केल्याच्या नंतर संध्याकाळी रिपोर्ट्स आले, तर ते सुद्धा रिपोर्ट्स नॉर्मल निघाले, पूर्णपणे नॉर्मल. विचार करा मग आता हे काय असेल. आणि त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो, आम्हाला जेव्हा आम्हाला वर शिफ्ट केल्याच्या नंतर मी 15-20 मिनिटाच्या नंतर इकडे तिकडे चालायला लागलो, कारण की मला बसवतच नव्हतं. सगळे पेशंट होते, जेवढे पण त्या वॉर्डमध्ये पेशंट होते सगळे बेडवर झोपलेले होते आणि मी एकटा होतो. मी सगळीकडे फिरत होतो. तिकडले नर्स लोक, डॉक्टर लोक बोलते ते कसला असला पेशंट आहे. म्हणलं कालपर्यंत ICU मध्ये होता आणि आज हा पेशंट इकडे तिकडे फिरतोय पेशंट आहे. तिकडच्या 2-3 सिस्टर पण मला ओरडल्या की तुमच्या पेशंटला बोला ना एका जागेवर बसायला. 2 दिवस आम्हाला प्रॉपर दवाखान्यामध्ये झाले. ज्या दिवशी आम्ही ऍडमिट केलं त्या दिवशी त्यांच्यावर ट्रीटमेंट चालू होती. दुसऱ्या दिवशी 4 ते 5च्या मध्ये आनंदला होश आला आणि नंतर मग त्यांना संध्याकाळी जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट केलं. शिफ्ट केल्याच्या नंतर पण आम्हाला 2 रात्री त्यांनी जनरल वॉर्डमध्येच राहायला सांगितलेलं होतं, कारण की ते लोक बोलले की इतक्या लवकर आम्ही डिस्चार्ज करू देत नाही, तर सकाळ संध्याकाळ 2-3 टाइम काहीतरी त्या लोकांचं ट्रीटमेंट वगैरे असते, ते तुम्हालाही माहिती असेल. ते ट्रीटमेंट झाल्याशिवाय ग्लुकोज वगैरे, कारण की 2 दिवसापासून आनंदनी काय खाल्लेलं नव्हतं, त्यांच्या अंगामध्ये थोडा सुद्धा जीव नव्हता. तर त्यामुळे ना ते लोकांनी सलाईन कंटिन्यू चालू होत्या, दिवसातून 2 सलाईन आनंदला चालू होत्या. जेव्हा आनंदला होश वगैरे आला, सगळं झालं, तेव्हा मग मी मम्मी पप्पाला बोलले की तुम्ही आता घरी जा, काय टेन्शन नका घेऊ, जाऊन आराम वगैरे करा, मी आनंद पशी राहीन. कारण की मला असं वाटतं होतं आनंद लय दिवसाने 2-3 दिवसाने बरे झाले, तर मला ना कोणच नको आता सध्या माझ्यापाशी, मला फक्त आनंदच पाहिजेत. मग त्या दिवशी मी फक्त एकटीच आनंदवर रात्रभर राहिले.
मला दुसरं कोणच नव्हतं. मी नुसतं बडबड बडबड करते, आनंदला बोलते, पण आनंद माझ्या बरोबर एवढं नव्हते बोलत तरी सुद्धा, कारण की त्यांना ना ती गुंगी होती त्यांच्या डोक्यामध्ये आणि त्यांना पूर्णपणे अशक्तपणा, कारण की अंगातून खूप जास्त रक्त सुद्धा डिस्चार्ज झालं होतं. मी त्यांच्यासाठी जायचे खाली हॉस्पिटलमध्ये, खाली जाऊन काहीतरी खायला प्यायला घेऊन यायचे, पण ते काहीच खात नसायचे. मला म्हणायचे मला नको. मला वाटायचं यार लय हा माणूस आहे ना एकदम खाण्याचा शौकीन आहे, लय खाण्याचा शौकीन आहे. तिथे गेल्यावर जेव्हा मी काय घेऊन यायचे, आनंद चाय खा, आनंद बिस्किट खा, आनंद ज्यूस खा, खात नाहीत, चाय सॉरी पितात. आनंद चाय प्या, बिस्किट खा किंवा ज्यूस प्या, भरपूर काय 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 मी आणून द्यायचे, पण आनंद खातच नसायचे. आणि मला एक कमेंट अशी सुद्धा आली होती की दादाला पण काहीतरी बोलू द्या. दादा कसे काय बोलणार, दादा तर बेशुद्ध होते ना त्यावेळेस. म्हणजे ही पूर्ण ब्लॉग हिनेच कंटिन्यू केला ना, मी काय बोललोच नाही. अरे मी का बोललो, मी बेशुद्ध आहे ना, मी कसं काय बोलल, मला काय आठवतच नाही तर मी काय सांगणार आहे सांगा तुम्ही. मी जे बघितलं, मी जे अनुभव घेतले, मी जे माझ्या बरं जे झालं, मी तुम्हाला तेच सांगते. तर तुम्ही माझ्या दादाला बोलवतो, दादा बेशुद्ध, काय शुद्धीतून बोलतोय? आल्यावर बघा ना, बोलला ना दादा, काय बोलला दादा, सांगितलं ना तुम्हाला. शुद्धीवर आलं, जे मला आठवतं तेच बोलणार ना. 3 दिवस हॉस्पिटलमध्ये एवढे बेकार कापल्याच्या नंतर, त्याच्यानंतर फायनली आला डिस्चार्जचा दिवस. डिस्चार्जचा दिवस आला तर मग मी एवढी खुश होते की मी माझ्या नवऱ्याला फायनली एकदम प्रॉपरपणे नीट करून मी त्याचा जीव वाचून घेऊन चाललेली आहे. कारण की ज्या टायमिंगला आनंद बेशुद्ध होते ना, माझ्या मनामध्ये असे वेगवेगळे एवढे बेकार बेकार विचार येत होते की मी आता आनंदच्या मम्मी पप्पाला काय सांगू, त्यांना काय उत्तर देऊ, डॉक्टर पण काय बोलत नाहीयेत. माझी हालत एवढी खराब झाली होती आणि 101% त्या घरामध्येच काहीतरी होतं जेणेकरून असं झालं. तर फ्रेंड्स, तुम्हाला खरं सांगू, ते एक हिंदी कहावत आहे ना की पेशंट को दवा की नाही दुआ की जरूरत आहे. तर माझ्या टायमिंगला तेच झालं होतं. मला त्या दवाखान्याने नीट नाही केलेलं, मला माझ्या बायकोच्या प्रार्थनेने नीट केलेले, गणपती बाप्पाने नीट केलेले. म्हणून आम्ही गणपती बाप्पाला खूप मानतो. देव सुद्धा आहे, तुम्ही देवावर विश्वास ठेवा, सगळं चांगलं होईल. तुम्ही कर्म चांगले करा, तुमचं नक्कीच एक दिवस चांगलं होईल. त्यावेळेस मोबाईल कुठं होता, घर मी लावून आले का नाही मला हे सुद्धा माहिती नव्हतं, कारण की मी तशीच आनंद बरं निघले तर मी तशीच निघाले. कोणाशी कॉन्टॅक्ट वगैरे करणं सगळं बंद झालं. नंतर मी आनंदचा डिस्चार्ज वगैरे करून आनंद मी मस्त ट्रेन मध्ये बसून गप्पा मारत आम्ही घरी गेलो. घरी कुठं, उल्हासनगरला गेलो, माझ्या मम्मी पप्पाच्या घरी गेलो, त्या घरी नाही गेलो. घरी गेलो मग मम्मीने गेल्या आनंदचं औक्षण केलं, आनंदची आरती वगैरे ओवाळली की बाबा माझा जावई सुखरूप घरी आलाय, किंवा एखाद्याचा लेक सुखरूप घरी आलाय, एखाद्याचा नवरा सुखरूप घरी आलाय. आम्ही खूप जास्त खुश होतो त्या दिवशी. दुसऱ्या किंवा तिसऱ्याच दिवशी मी बिना चपलाची माझा जो नवस होता मी त्यासाठी आनंदला घेऊन गेलेले होते. बहुतेक माझ्याकडे एखादा फोटो असेल. आम्ही मंदिराच्या बाहेर पहिला अलाउड नव्हतं की मंदिराच्या पुढून फोटो काढायचा, बट आता अलाव आहे. आणि मी एवढी खुश. आणि त्या टायमिंगला काय मार्च चालू होता ना, हे सगळं झालं तेव्हा मार्च. अक्षरशः मुंबईच्या एवढ्या कडक उन्हामध्ये मी बिना चपलाच्या टिटवाळाला जाऊन माझा नवस पूर्ण करून आले. त्या दिवशीपासून 200% मला विश्वास झाला की ह्या गोष्टी सुद्धा असतात आणि या जगामध्ये देव सुद्धा आहे. आपल्या मान्य ना मान्यावर डिपेंड आहे. आपण मानलं तर सगळं काय आहे, नाही मानलं तर काहीच नाहीये. हे सगळं झाल्याच्या नंतर, तर एवढं सगळं झाल्यानंतर आम्ही त्या भयंकर रूमचं काय केलं, त्या एजंटचं काय केलं आणि सोसायटीवाल्यांना याबद्दल काय माहिती होतं का, हे सगळं तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये कळेल.